संत रामराव महाराज आणि भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अशा महान व्यक्तिमत्वांना मी विनम्र अभिवादन करते। मी कुमारी वीणा वंदनाताई गोकुळ राठोड, आपल्या गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुलगी। माझं 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण आपल्याच गावातील जिल्हा परिषद शाळा भुली येथे झालं। नंतर मी 8वी ते 12वी पर्यंत शिक्षण राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्यालय मानोरा येथे केलं। त्यानंतर मी BSc ॲग्रिकल्चर केलं 4 वर्षाचं धामणगाव रेल्वे येथे। त्यानंतर मग मी CET एक्झाम दिली MSc साठी आणि माझा नंबर लागला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर येथे। तिथे मी 1 वर्ष MSc केलं, पण पहिलेपासून माझं ठरवून होतं की मला MPSC करायचं होतं म्हणून। त्यामुळे मला वेळ मिळत नव्हता, म्हणजे MSc करून सोबत अभ्यास करून। त्यामुळे मी मग ठरवलं की मला MSc स्किप करावी लागेल, कारण त्याचा परिणाम माझ्या अभ्यासावर येत होता। त्यामुळे मी 1 वर्ष मग स्किप केलं MScचं आणि 2021 पासून मी MPSCचा अभ्यास सुरू केला। तर 2021 पासून सुरू केला, एवढा अभ्यास केला 1 वर्ष की 2022 मध्ये PSI ची बेस दिली, त्यानंतर MPSCची बेस दिली। म्हणजे माझं सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की कोणतीही गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर त्याला तेवढं डेडिकेशन फोकस द्यावं लागेल। मला अजून पण आठवते की मी 2021 मध्ये जेव्हा अभ्यास सुरू केला होता MPSCचा, त्या वर्षी मी आपल्या गावात म्हणजे कोणतेही सण असो, होळी असो, दिवाळी असो, कोणताही कार्यक्रम असो, घरी मी 1 वर्ष कंटिन्यू घरी आली नव्हती। म्हणजे एवढं मी स्वतःला विभाग करून त्या गोष्टीच्या मागे लागली होती। नंतर मी 2023 मध्ये आता लगेच म्हणजे आता जस्ट रिझल्ट लागला आहे MPSCचा, त्यामध्ये मी महसूल सहाय्यक म्हणून कलेक्टर ऑफिस अमरावती येथे माझी निवड झाली आहे। सध्या जॉईनिंग यायची आहे त्याची, आणि मी सध्या कृषी सहाय्यक म्हणून तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा येथे सध्या जॉईन आहे। म्हणजे मी 3 वर्ष अभ्यास केला आणि 2 पोस्ट घेतली। मला असं म्हणायचं होतं की जर आपण काही ठरवलं करायचं आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने पूर्ण फोकसने कोणतीही गोष्ट केली तर त्या गोष्टी काही कठीण नाही आहे। म्हणजे MPSC अशी गोष्ट आहे करण्याला भरपूर काही मिळते आणि न करणाऱ्याला काहीच नाही। म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे MPSCचं कसं राहते, म्हणजे 2-3 महिन्यात रिझल्ट लागेल आणि लवकरच आपल्याला पोस्ट मिळेल, अशा टाईपची नाही आहे MPSC। MPSCच्या रिझल्टलाच 2-2 वर्ष लागतात। म्हणजे मी ज्या पोस्टवर निवड झाली आहे त्या पोस्टसाठी मी 2023 मध्ये परीक्षा दिली होती आणि त्याचा रिझल्ट आता 2025 मध्ये लागला। म्हणजे माझं एवढंच म्हणणं आहे की जर कोणत्याही क्षेत्रात तुम्ही गेले तर तुमच्या संयम, शांतता, संघर्ष करण्याची हिंमत असायला पाहिजे। म्हणजे आपण कसं करतो की कोणतीही गोष्ट सुरू केली किंवा अभ्यास सुरू म्हणा किंवा आपल्याला जे काही आपल्या स्किल्स आहेत त्यावर काम करतो आपण, काही दिवस खूप उत्साहाने काम करतो आणि मग सोडून देतो की होत नाही आहे म्हणून। पण आपण जर कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य ठेवलं तर ती गोष्ट म्हणजे बिलकुल आपल्याला मिळते। माझं 12वी पर्यंत शिक्षण तर आपल्या गावातच झालं। 8वी पासून मी म्हणजे मानोरा या ठिकाणी शिकायला गेली होती, पण आपल्या गावात बसची जी सुविधा आहे ती नव्हती आणि आम्ही इथून ऑटोनी मानोरा येथे प्रवास करत होतो। आम्हाला खूप त्रास जात होता कारण की ऑटोचे तिकीट्स वगैरे खूप जास्त असायचे त्यावेळेस। तर घरचे म्हणत होते की आपण इथेच टाकू म्हणून, पण आम्हाला बाहेर गावी शिकायचं होतं। मग काय करायचं तर आम्ही सगळ्या म्हणजे आम्ही 10 मुली असणार, 10 मुली मिळून आम्ही अशोक काकांकडे गेलो होतो की काका आमची अशी प्रॉब्लेम आहे, आपल्या गावात मुलींसाठी एक बस सुरू करा तुम्ही। तर काका म्हणे ठीक आहे म्हणे मी बघतो म्हणे। आणि दुसऱ्या दिवशीपासून आपल्या गावामध्ये
ती जाणीव ठेवा. आपले आई वडील आपल्यासाठी काय करत आहे याची जाणीव ठेवा. आणि आता तरी बरेच लोक आपल्या गावातून शासकीय सेवेत झाले आहेत. तर एवढी इच्छा दर्शवते की आपल्या धुरी गावातून प्रत्येक घरातून एक तरी व्यक्ती शासकीय सेवेत जावं, ही माझी आणि आपल्या सगळ्या गावातील लोकांची इच्छा आहे. त्यामुळे सगळ्यांनी अभ्यास करा, जिद्द ठेवा. कोणतंही काम करताना 10 वेळेस विचार करा, डिसिजन घ्या व्यवस्थित प्रॉपर. म्हणजे आपलं कसं राहते की आपल्या गावातील कोणती तरी व्यक्ती MPSC करत आहे, आपल्या गावातील कोणती तरी व्यक्ती खेळात जात आहे, आपल्या गावातील कोणती तरी व्यक्ती पोलीस बनत आहे, म्हणून आपण पण तेच बनायचं हा विचार सोडा. कारण की आपल्या जे पोटेन्शियल असते, आपल्या जे पॉवर असते, आपल्या जे क्षमता असते ती वेगळी असू शकते. कोणाला खेळात जमते, कोणाला शिक्षणात जमते, कोणाला पोहण्यात जमते. प्रत्येक क्षेत्रात तुम्ही जायला पाहिजे. ज्या क्षेत्राची तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्रात जा. कोणी MPSC करत असेल तर त्यांना एवढं सांगू इच्छिते मी की MPSC हा दुसऱ्याला पाहून करत नसते. MPSC हे आपल्यातील गुण शोधून, आपली क्षमता शोधून, आपले जे कॅपॅसिटी आहे आपल्यात ते शोधून करत असते. मी माझं आधीपासूनच ठरलेलं होतं MPSC, तर मी कोणत्या क्षेत्राचा विचार केला नाही. इव्हन मी माझं गव्हर्नमेंट कॉलेज सोडून दिलं होतं MPSC साठी. 1 वर्ष गेलं आणि 1 वर्ष असंच बाकी आहे अजून MPSCचं माझं. तर म्हणजे एवढं तुम्ही फोकस राहा, कोणत्याही गोष्टीपासून डिस्टर्ब होऊ नका, निगेटिव्ह गोष्टीपासून दूर राहा, आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा आणि म्हणजे कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करा. आज मी ज्याप्रमाणे इथे बोलत आहे, उद्या तुम्ही पण याच जागेवर असणार एवढी इच्छा दर्शवते. आणि संत सेवादास महाराज कर्मचारी बहुउद्देशीय संस्था यांनी मला इथे बोलवून 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद मीनाताई. आपल्या मूल्य मार्गदर्शन आपल्या गावातील विद्यार्थी त्यांचे आई वडीलही ऐकून घेतील. आणि आज तुझी इथं अभिमानाने बोलली, तुझ्या आई वडिलांना पण गर्व आहे.